विरूपाक्ष मंदिर। हम्पी में बसा ये मंदिर भगवान विरूपाक्ष को समर्पित है। भगवान विरूपाक्ष भगवान शिव का ही एक रूप है। कन्नड़ा में विरूपाक्ष का मतलब होता है सब कुछ देखने वाला शिव, और ये विरूपाक्ष मंदिर भारत के सबसे पुराने मंदिरों में से एक है, जो 7वीं सेंचुरी में विजयनगर साम्राज्य से भी पहले बनाया गया था। इसकी शुरुआत प्रार्थना करने के लिए एक छोटे से स्थान से हुई थी और बाद में विजयनगर साम्राज्य द्वारा इसे एक विशाल मंदिर में बनाया गया। 14वीं सेंचुरी में मुगल शासन के दौरान इसके डेकोरेटिव आर्किटेक्चर को खराब किया गया था। 19वीं सेंचुरी में इस मंदिर का रिनोवेशन किया गया। वैसे हम्पी का ये विरूपाक्ष मंदिर यूनेस्को वर्ल्ड हेरिटेज का भी एक भाग है। शुभ सकाळ। ही गाडी घेऊन रेंटवरती गाडी जी घेतलेली आहे ती गाडी घेऊन आम्ही आता चाललो आहे हम्पीला, मेन हम्पीमध्ये, आणि जवळजवळ मला वाटतं तास सव्वा तास जाईल। आणि ही आज आम्ही पिवळ्या नाही, ॲक्च्युली कमर्शियल पर्पजसाठी जी गाडी असते ती घेतली आहे, जसा ज्याची नंबर प्लेट काळी असते आणि आकडे त्याचे हिरवे असतात, आणि अशीच गाडी घेतली पाहिजे जर तुम्ही रेंटवरती घेताय तर। त्याची कारणं आहेत बरीच। एक तर ही कमर्शियल यूजसाठी आहे, आणि जर प्रायव्हेट गाडी तुम्ही घेत असाल तर त्याचे तोटे म्हणावे किंवा ती रिस्की आहे जरासं काही अर्थाने, तर शक्यतो तशा गाड्या घेऊ नका आणि ह्या कमर्शियल पर्पजसाठी जे गाड्या आहेत त्याच घ्या। आम्ही सुरुवात करतो आहे हम्पीमध्ये विजय विठ्ठल मंदिरापासून, तिथून स्टोन कॅरियट जे म्हणतात ते, आणि बरीच मंदिरं आहेत ज्यांचा इतिहास आहे चांगला। निघूया तर भेटूया हम्पीत अगदी थोड्याच वेळात। आम्ही आता बग्गी सोडून चालत चाललोय। 1 किलोमीटर आहे, 800-900 मीटर म्हटलं ना तो। तिकडे अर्धा तास लाईन आहे बग्गीला। हम्पी का विजय विठ्ठल मंदिर एक प्राचीन वास्तु है जो कि जानी जाती है अपनी एक्सेप्शनल आर्किटेक्चर और अनमैच क्राफ्टमैनशिप के लिए। ये मंदिर अद्भुत पत्थरों की संरचना के लिए भी मशहूर है। इस मंदिर की एक खासियत ऐसी भी है कि इसके जो पिलर्स है वो म्यूजिकल पिलर्स है। हालांकि आप उस पर कोई धुन नहीं बजा सकते क्योंकि वो प्रोटेक्टेड है। इसके साथ साथ इसके आंगन में एक पत्थर से बना एक रथ रखा हुआ है, जिसे आपने अनजाने में न जाने कई बार देखा होगा 50 रुपए की नोट पर। हजारा रामा मंदिर। ये मंदिर भगवान राम को समर्पित है। इस मंदिर का शाब्दिक अर्थ है 1000 राम। ये मंदिर विजयनगर के राजाओं और रॉयल फैमिलीज का प्राइवेट मंदिर भी हुआ करता था। इस मंदिर की खासियत ऐसी है कि इस मंदिर के दीवारों पर रामायण की कहानी उकेरी गई है। तर इतक्या दिवसांपासून मी जी एक गोष्ट शोधत होतो ना की सापडेल करून दुपारच्या उन्हात फिरत होतो, तेव्हा मला इथे आल्यावरती असं पिकनिकला गेल्यावरती कसं काहीतरी विटॅमिन सी कुठेतरी मिळतं का असं बघत होतो मी, कैरी किंवा तारफळ, तर मला इथे काहीतरी ते दिसलंय। आपल्यावरती असं ताऱ्यासारखं दिसतं, त्यामुळे त्याला तारफळ असं मी म्हणतो की कुठेतरी यायचं। वाह, मसाला आहा, ठीक बसते ना। जबरदस्त आंबट आहे, आवळ्यासारखं। हां, पण वेगळं काहीतरी लागतं बघा।
चालेल, मला आता जेवण नको झालं. माझं काम झालं. मला मी त्यातली एक कैरी घेणार. वा वा, कैरी सुद्धा भारी दिसते. ह्या प्रॉपर्टीचे जे मालक आहेत हे सगळे हॉटेल्स जे आहेत ते सगळे भाड्याने आहेत इथे. आणि या प्रॉपर्टीचा मालक आहे जो, आता मला त्यांच्या दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये घेऊन जातो. मला फुलं किंवा राईस पॅडी इथे म्हणतात ज्याला, तर ते मला दाखवायला बोलवलं. या तुम्ही बघून घ्या, बघायला चाललो म्हणून. तर हे ते मालक आहेत त्या जागेचे. चलेंगे अंदर. हां हां, चले ना, चलेगी ना. आ जाओ अंदर, आ जाओ. तो आप आंध्रा से? आंध्रा से आप मतलब? यहाँ पे आके कितना साल हो गया? इधर ही पैदा हूँ मैं. अच्छा, इधर ही पैदा हो गया आपका पूरा? बाकी का फैमिली आंध्रा से? पिताजी का. पिताजी का फैमिली, ओके. ये मच्छी पालने के लिए ये इतना बना के रखा है. वाह. और फूल कौन सा था बता रहे थे? उधर उधर. अच्छा, वो उधर वो. ओके. फूल दिसते आहेत का तुम्हाला? चलेंगे उधर. अच्छा, कहाँ से जाने का? इधर बताता हूँ. अच्छा. थंडगार दव लागतोय खाली. सकाळचे 8 वाजले. ये पानी का कलर अलग होता? नहीं, ये नीचे का कुछ ग्रीन हीरा हरा हरा लग रहा है. हरा लग रहा ना. पानी हरा है. अच्छा. अच्छा, पानी में उतर के जाना पड़ेगा. चलेगा, क्या ऊपर कर लेगा. हाँ, बारिश आके थोड़ा गिर गया इधर. अच्छा. ओ, ज्यादा बारिश की वजह से. ओ, तो आपके लैंड पे 3 होटल है. अरे वाह. अभी नहीं कट रहा पुल. अच्छा. वो बांदर वो बहुत सता रहे. अच्छा, ये लेके जाते हैं क्या? ये तो बांदर का तो सब जगह पे दिक्कत है. वो हम्पी में भी है, सही है, सही है. वो बदामी में भी है. बहुत परेशान करते हैं. पूरा दे वो झाड़ खुंदल के दे का उधर था. देवाला झंडीस फुल झेंडू फूल बोलते हैं. बराबर. क्या भी नहीं. हाँ दिक्कत क्या भी नहीं, वही है. हाँ ना, वही है. हाँ, वही है. मस्त. आज आम्ही आता निघतो इथून. तर सकाळी हे काका भेटले आम्हाला. अंकल हाय बोलो. हाय. चलो बाय बाय टू हम्पी. तर आम्ही आता हम्पीवरून मुंबईला रिटर्न जातो. आता हॉस्पिटलवरून आमची ट्रेन आहे, पण इथून नॉर्दर्न हम्पीवरून मुनिराबाद स्टेशन जवळ आहे. त्यामुळे आम्ही आता मुनिराबाद स्टेशनवरती आलो रिक्षाने 25 रुपये पर सीट देऊन. आणि इथे आम्ही नाश्ता करायचा विचार केला मुनिराबाद स्टेशनच्या बाहेर. हे ह्या अण्णांचा हॉटेल आहे
जिथे छोटीशी खानावळ आहे ती, तुम्हाला ती छान नाश्ता मिळेल. जर तुम्ही मुनिराबाद स्टेशनवरून उतरलात हम्पीला जायला तर तुम्हाला इथे चांगली पुरी भाजी मिळेल. कांद्याची भाजी आहे वेगळी, असं आपल्याकडे पिठलं बनतं ना, तर पिठल्याचं टेक्स्चरमध्ये जी भाजी आहे वेगळी, ती पुरी भाजी एकदम सुंदर चवीला आहे. आणि त्यात आम्ही इडली आणि वडा आणि सांबार, जसा सांबार मला पर्सनली लागतं तसं मला इथे मिळालं म्हणून मी खुश झालो आणि हा व्हिडिओ काढायचा म्हटलं. आणि जे कोणी येत आहेत त्यांनी इथे आवर्जून ट्राय करा. एवढंच. अन्ना मुनिराबाद स्टेशन के बाहेर आहे ना आपला? मुनिराबाद स्टेशन तिकडे आणि हा इथे रिक्षा स्टँड आहे. या रिक्षा स्टँडच्या अगदी बाजूला यांचं हॉटेल आहे, तर नक्की इथे भेट द्या. थँक्यू.